तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आत्ताच सध्या SBI क्लर्कचा रिझल्ट लागला आहे. तर ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ज्यांचं सिलेक्शन नाही झालं आहे तर ही आपली वेळ नसेल तर नक्कीच पुढची वेळ आपली असेल. त्यामुळं कंटिन्यू तुमचे प्रयत्न करत राहा. असं वाटून नका देऊ की आपण करू शकत नाही आहे. आपण नक्की करू शकतो आहे. फक्त हे आपण सांगू शकत नाही आहे की कोणत्या अटेंडमध्ये आपलं होईल किंवा कोणती एक्झाम आपली निघेल. त्यामुळे तुमचे प्रयत्न चालू ठेवा आणि बाकी जो का देखा जाएगा. तर SBI क्लर्कमध्ये माझं सिलेक्शन नव्हतं झालं. मी थोड्याशा मार्कवरून मागे राहिले होते. पण IBPS क्लर्कमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि त्याचा मेन्सचा रिझल्ट आता नक्की येणारच आहे. मार्चच्या पहिले किंवा दुसऱ्या वीकमध्ये सांगितलं, तर मग बघू काय होतं. मी तो पण तुमच्यासोबत शेअर करेन की नेमकी काय झालं आहे मेन्सच्या रिझल्टमध्ये माझ्या. पण एवढं आहे की ह्या व्हिडिओमध्ये मग आपण तेच बोलणार आहे की SBI क्लर्कमध्ये कोणते माझ्याकडून मिस्टेक झाल्या किंवा माझे 6 ते 8 महिने त्यामुळं वाया गेले किंवा माझं सिलेक्शन लांबलं आहे, तर ते आपण डिस्कस करणार आहे. तर आता मी नोटबुकमध्ये लिहून घेतलं आहे हे सगळ्या मिस्टेक तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. कारण जी माझ्याकडून चूक झाली आहे ती मला वाटतं की तुम्ही ती करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा येतो की 6 ते 8 महिन्यांमध्ये सिलेक्शन पॉसिबल आहे का. तर येस, पॉसिबल आहे. आपण बघतो काय काहींचं की पहिल्या अटेम्प्टमध्येच क्लिअर केलं कॉलेज संपल्या. तर हे काही खोटं नाही आहे. फक्त एवढं आहे की राईट डायरेक्शन लागती, राईट गायडन्स, आणि जी तुम्ही प्रिपरेशन करताय त्यामध्ये तुमचा स्वतःवर किती बिलीफ आहे, किती कंटिन्युटी ठेवून तुम्ही करता, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. आणि काही म्हणतात की पॉसिबल नाही आहे, ते खोटं सांगतात. तर तसं नाही. राईट डायरेक्शनने व्यवस्थित गेलं, व्यवस्थित प्रॅक्टिस वगैरे केली तर सगळं पॉसिबल आहे. तर मग आता जी माझ्याकडून पहिली मिस्टेक झाली तर ती म्हणजे क्वांटचं कंटेंट. मी आता अड्डाचं कंटेंट फॉलो करायचे. तर ठीक आहे, मी बेसिक वगैरे सगळं क्लिअर केलं होतं. पण काय झालं, मी जेव्हा त्यांचे प्रॅक्टिस व्हिडिओ ते बघायचे त्यामध्ये नॉर्मल क्वेश्चन होते, सिम्पल लेवलचे. पण जेव्हा मी मॉक द्यायला जायचे तेव्हा त्या क्वेश्चनची लेवल अशी असायची बुकमधले इवन, तर ते मला सोडवताच येत नव्हते. मग मला वाटायचं की बेसिक ते सगळं क्लिअर केलं आहे, मग त्यात बरेचसे दिवस माझे निघून गेले. तर ती चूक झाली माझी की प्रॅक्टिस व्हिडिओसाठी मी अड्डाचं कंटेंट फॉलो केलं. आता ह्यातमध्ये क्लिअर सांगायला काही प्रॉब्लेम नाही, बिकॉज झालंच आहे ते माझ्यासोबत. बाकीच्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा पण असू शकतो, पण मी माझ्याबद्दल सांगते आहे. तर मग मी नंतर जेव्हा आशिष अरोरा सर आणि कौशिक मोहंती सरांचे ॲरिथमॅटिकचे सेशन घ्यायला लागले, त्याकडून प्रॅक्टिस करायला लागली, तेव्हा कुठं माझा क्वांटमध्ये स्कोअर आहे तो इम्प्रूव्ह झाला आहे, ते व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करून. तर मग ती मिस्टेक माझ्याकडे झाली. आणि त्यासोबतच ही पण की जो सब्जेक्ट आपला वीक असतो ना, त्यामुळं आपण काय करतो, हा ठीक आहे बघू त्याला नंतर, असं करत जातो आणि त्याला टाळत जातो. तर तसं न करता जो सब्जेक्ट आपला वीक आहे त्याकडे उलट जास्ती लक्ष द्यायचं आहे आणि जास्ती प्रॅक्टिस करायची. तर मग माझं रिझनिंग आणि इंग्लिश चांगलं होतं, मग त्यामध्ये करायला मला इंटरेस्ट यायचा. पण मी साईडला ढकलत राहायचे. तर ही चूक तुम्ही करायची नाही आहे. उलट जर तुम्हाला क्वांट पण हार्ड जात असेल तर क्वांटमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत राहायची आहे. प्रॅक्टिसने नक्की इम्प्रूव्हमेंट होईल, फक्त पेशन्स ठेवायचे. तर मग माझ्याकडून क्वांटमध्ये ती मिस्टेक झाली. आणि त्यासोबत असं झालं की मी सुरुवातीला प्रोबॅबिलिटी वगैरे याकडे जास्ती लक्ष देत नव्हते, मेन्सुरेशन ते क्वेश्चन मला वाटायचं की ठीक आहे मी बाकीचे चॅप्टर व्यवस्थित करते. पण प्रॉब्लेम होतो काय, मी तुम्हाला सांगते, मॉक आणि एक्झाममध्ये असं होतं, मॉकची लेवल आणि एक्झामची लेवल कधीच मॅच नसते. त्यामुळं मॉकवर भरोसा ठेवायचा नाही की मॉकमध्ये मार्क कमी आले तर एक्झाममध्ये पण कमी येतील. आपण काहीच प्रिडिक्ट करू शकत नाही, फक्त तुमचे मॉक कंटिन्यू देत राहायचे. तर मग असं झालं होतं की प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन जेव्हा एक्झाममध्ये आले तर तेव्हा ते इतके इझी आले, आणि जे चॅप्टर मला येत होते, मी चांगले केले होते, त्याचे क्वेश्चन डिफिकल्ट आले. तर मग तुम्ही जो चॅप्टर केलेला नाही आहे त्याचे जरी इझी आले तर तो क्वेश्चन तुमचे मार्क तिथं घालवतो. त्यापेक्षा स्किपिंग हा ऑप्शन नाही आहे. तुम्ही सगळे चॅप्टर व्यवस्थित करायचे बेसिकपासनं. त्यामुळे मग कोणत्या पण चॅप्टरचा हार्ड क्वेश्चन येऊ दे, बेसिक क्वेश्चन येऊ दे, सगळे तुम्हाला ॲन्सर करता येतील आणि कुठंच तुमचे मार्क जाणार नाही. कारण कॉम्पिटिशन इतकं वाढलं आहे, एक ना एक मार्कची व्हॅल्यू हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर सेकंड नंबरची मिस्टेक आहे की तुम्ही प्रीचं सिलेबसच व्यवस्थित केला नाही आणि लगेच मेन्सला सुरुवात केली. तर असं करायचं नाही आहे, कारण मेन्स हे सगळं आपल्या बेसिकवर डिपेंड असतं. जोपर्यंत तुम्ही प्रीचं सिलेबस वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं नाही आहे तोपर्यंत मेन्सकडे शिफ्ट करू नका. आता असं झालं आहे एका पॉईंटला येऊन की ठीक आहे मॉकमध्ये मार्क व्यवस्थित येतात, ते प्रीचे क्वेश्चन सॉल्व होतात, ते
70 ते 80% सिलेबस होत आल्यानंतर तुम्ही मेन्सकडं स्विच करा. आणि बरेच दिवस तुम्ही व्हिडिओ वगैरे बघताना तुम्हाला काहीच समजणार नाही, पण तुम्ही कंटिन्युटी ठेवली की तुम्हाला ते पण समजत जाईल. आणि मेन्सचे क्वेश्चन तेव्हाच चांगले समजतात जेव्हा तुमचं प्रीमधलं बेसिक क्लिअर असतं, की मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. आणि त्यामध्येच अजून एक मिस्टेक येते की जी आपण डायरेक्ट मंथली करायला लागतो, तर ही न करता वीकली आणि डेली पण थोडं थोडं बघत जायचे. फक्त मॅरेथॉनवरच डिपेंड राहायचं नाही, तर क्विज पण देत राहायची किंवा स्मार्ट किडावरून त्या मॉक ड्रिल येतात त्या तुम्ही देऊ शकता. तर माझ्याकडून पण तीच मिस्टेक झाली होती. आणि स्टॅटिक जी केला अवॉइड करायचं नाही आहे, कारण IBPS क्लर्कची जी मेन्स मी आत्ता दिली त्यामध्ये स्टॅटिक जी के जास्त विचारलं होतं आणि बँकिंग अवेअरनेस तर काहीच एवढं विचारलेलं नव्हतं. पण स्टुडंटचे मार्क्स डाऊन झाले, तर कट ऑफ मग आता जी याचा बघू कमी पण जाऊ शकतो आहे, बघू काय होतं आहे ते. मग स्टॅटिक जी के अवॉइड करायचे नाही आहे, ते पण करायचे. आणि डेली वीकली अशी तुम्ही थोडी थोडी तुम्हाला सवय लागायला लागली की मग तुम्ही PDF मधून करू शकता. पण स्टॅटिक जी के आणि बँकिंग अवेअरनेस हे डेलीचं पण अवॉइड करायचं नाही आणि डायरेक्ट मंथलीवर शिफ्ट व्हायचं नाही आहे. त्यानंतर थर्ड मिस्टेक येते ती म्हणजे एक टॉपिक केला आहे आणि आपण लगेच दुसरा टॉपिक करतो आहे, त्या अगोदरच्या टॉपिकची रिव्हिजन न करता. तर अगोदरच्या टॉपिकची व्यवस्थित रिव्हिजन करायची. 40 ते 50 क्वेश्चन तुम्ही बसून सॉल्व करायचे. भले बुकमधून करा, PDF मधून करा, व्हिडिओमधून जसे तुम्हाला जमते करा, पण त्याची प्रॅक्टिस करणं मस्ट आहे. आणि त्यानंतरच पुढचा टॉपिक घ्यायचा आहे. कारण काय होतं, तुमची मेमरी जेव्हा तुम्ही सारखं बघता तेव्हाच तुमचं जे ब्रेन आहे ते रिकॉल करत राहते त्या गोष्टी आणि त्या तुमच्या मेमरीमध्ये फिट जात राहतात. तर मग ती रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस पण करणं महत्त्वाचं आहे. 40-50 नाही जमली तर 20-30 क्वेश्चन तुम्ही त्या टॉपिकचे रोज करायचे आणि मग नंतर पुढचे टॉपिक घ्यायचे. आणि अरिथमॅटिकचं पण जेव्हा एक चॅप्टर करताना तेव्हा त्याचे 40-50 असे क्वेश्चन करायचे आणि नंतर पुढचा चॅप्टर घ्यायचा आहे. कारण जसं जसं तुम्ही सिलेबस कवर करताना तुमच्या लक्षात येईल की क्वांटमध्ये एक ना एक चॅप्टर हा एकमेकावर डिपेंड आहे, त्यामुळं सगळ्या टॉपिकची प्रॅक्टिस करणं मस्ट आहे. तर 4th नंबरची जी मिस्टेक येते ती अशी येते की फोकस ओनली ऑन टफ क्वेश्चन. म्हणजे माझ्यासोबत पण असं झालं, मी आता जेव्हा IBPS क्लर्कची प्री क्लिअर केली होती तर मी मेन्सची एकदम टफ लेवलचे क्वेश्चन सॉल्व करत होते. त्यामुळे आपला माइंडसेट काय होतं की आपल्या डोक्यात असं तयार होतं की म्हणजे ते क्वेश्चन जेव्हा आपण सोडवतो तेव्हा आपलं वाटतं नाही हे क्वेश्चन जमणार नाही, मेन्सचा हा क्वेश्चन अवघड आहे, ही DI अवघड आहे, हा पॅटर्न अवघड आहे. आणि जेव्हा मग मी एक्झाममध्ये गेले ते DI वगैरे मी बघितलं इतके इझी आले होते. बरेचसे क्वेश्चन पझल पण मला इझी वाटल्या. आणि जेव्हा मी व्हिडिओजमध्ये बघून सॉल्व करायचे, अंकुश लांबा सर आणि बाकीचे व्हिडिओजमधून हार्ड आणि मॉकमधले पण लेवल हार्ड होते, तेव्हा मला वाटायचं की हे पझल आणि ते पण जमणार नाही. पण जेव्हा एक्झाममध्ये आपण जातो तेव्हा ती लेवल आणि मॉकची लेवल ही एकदम डिफरंट असते. मग त्यामुळं एकदम हार्ड लेवलचे पण क्वेश्चन करायचं नाही आणि याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे की हार्ड लेवल केली तर लो लेवल आपल्याला नक्कीच जमन. त्या एक्झामच्या रिलेवंट काय फॉर्मॅट आहे, कसे टाईपचे क्वेश्चन विचारत आहे हे बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही ते बघायचं आहे की PYQमध्ये प्रिव्हियस इयरला त्या एक्झाममध्ये कशा टाईपचे क्वेश्चन विचारले आणि मग तसेच तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. आणि असं नाही करायचं आहे की खूप हार्ड लेवलचे क्वेश्चन घेतले आणि त्या एक्झाममध्ये खूप लो लेवल येत असं अजिबात करायचं नाही आहे. त्यानंतरची 4th नंबरची जी मिस्टेक आहे ती अशी की इंग्लिशची तुम्ही फक्त स्टोरी बुक वाचत जात आहे, तुम्हाला सांगितलेलं रीडिंगची हॅबिट बनवायची त्यासाठी. तर हे चुकीचं आहे, कारण प्रत्येक एक्झामची जशी लेवल असते तसे पॅसेज काही फायनान्स बेस्ड येतात, काही स्टोरी बेस्ड येतात. तर मग तुम्ही सगळ्या टाईपचे जे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे ते तुम्हाला काय बोलतो त्याचा अर्थ समजणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही एडिटोरियल ज्या पण टीचरचं तुम्हाला समजतं एडिटोरियल बघायला सुरुवात करा. नॉवेल आवडत असेल तर नॉवेल पण रीड करू शकता, पण स्टोरी बुकच्या मागं किंवा स्टोरी ज्या इंग्लिशच्या त्याच्या मागं जास्ती लागू नका, कारण त्याच्यामध्ये जी लँग्वेज येते ती वेगळी येते आणि जी एक्झामच्या RCमध्ये लँग्वेज येते ती वेगळी येते. त्यामुळं मग अशी रीडिंग करा आणि असे नॉवेल आणि असे पॅसेज रीड करा जे एक्झाम रिलेवंट असतील. आणि इंग्लिशमध्ये फारसं बाकी तर काही नाही, जसं रिजनिंग क्वांटमध्ये प्रॅक्टिस लागते, इंग्लिश एक लँग्वेज बेस्ड येते. त्यामुळं मी तर मॉकमधूनच प्रॅक्टिस केली, मी कधीच PDF चे क्वेश्चन सोडले नाही इंग्लिशमध्ये. तर मग तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बघू शकता की तुम्ही कुठं स्टँड करताय. 5th नंबरची जी मिस्टेक आहे ती मॉक व्यवस्थित ॲनालाइज न करणं, आपली विकनेस आहे त्यापासून लांब पडणं आणि वेळेवर व्यवस्थित प्रॅक्टिस न करणं. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये लाईट आलेली आहे, एवढा वेळ लाईट नव्हती. तर मी पण माझा टाईम असा मॅनेज करते की मग जेव्हा एखाद्या वेळी लाईट गेली असते तेव्हा मी व्हिडिओ बनवते, दुसरं काही काम करते आणि लाईट आल्यानंतर मी परत माझे लेक्चर वगैरे किंवा मॉक द्यायला सुरुवात करते. तर मग थोडे 2 पाऊल मागं नाही तर तुम्ही पुढचा विचार करायचा आहे, अजून तुम्हाला पुढं कसं जाता येईल.
तर मग आता ही राहिलेले व्हिडिओ शेवटचा पार्ट आता लाईट आली आहे तर मी सांगते की शेवटचा पॉईंट मला असं सांगायचं आहे, जेव्हा मी डिसेंबरमध्ये व्यवस्थित प्रिपेअर करायला लागले होते 2024मध्ये आणि 2025ची जेव्हा मी SBIची एक्झाम दिली तेव्हा मला असं वाटायचं की नाही करू शकत मी, खूप अवघड आहे. पण मी जेव्हा एक्झाम देऊन आले थोडीफारच प्रॅक्टिस केली होती, काही कोणची जास्त प्रॅक्टिस नव्हती झाली माझी. 15-20पर्यंत स्कोअर यायचा माझा प्रत्येक सब्जेक्टमध्ये. पण तरी पण तेव्हा कट ऑफ किती गेला होता फेब्रुवारी 2025मध्ये SBIचा 44 आणि मला मार्क आले होते 42. मग असं काहीच नाही आहे की तुम्ही करू शकत नाही. जर तेव्हा मी तेवढ्या स्कोअरपर्यंत गेले तर प्रॅक्टिस करून तर मी आता स्कोअर किती वाढवू शकते तर याचा मला अंदाज आला आहे. आणि तुम्ही पण हे असं करू शकता, प्रॅक्टिसने तुमचा स्कोअर नक्की वाढेल. फक्त हार न मानता व्यवस्थित करत राहा आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये काढणं पण अजिबात अवघड नाही आहे, नक्कीच तुम्ही करू शकता. आणि माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आता जर हा व्हिडिओ बघताय तर तुमच्या रिलेटिव्समध्ये कोणी म्हणजे भाऊ बहीण असतील जे प्रिपेअर करणार असतील किंवा करत असतील तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. का मग त्यामुळं ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही करू नये किंवा त्यांनी करू नये. तर ही छोटीशी रिक्वेस्ट आहे आणि फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाय.